लोकसंख्येच्या वयोरचनेचा अभ्यास करत असताना लोकसंख्येच्या वयोरचनेचा अर्थ आणि महत्त्व हे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. आता आपण याच लोकसंख्येच्या वयोरचनेवर परिणाम करणारे घटक आपण पाहणार आहोत. प्रत्येक वयोरचनेच्या प्रत्येक प्रदेशामध्ये या लोकसंख्येवर काही ना काही घटक परिणाम करत असतात. या परिणाम करणाऱ्या घटकांवर किंवा या घटकांमुळे त्या ठिकाणी असलेले जे काही स्त्री आणि पुरुष किंवा जो समाज किंवा जो मानवी समूह राहतो, या मानवी समूहावर त्याचा डायरेक्टली परिणाम होत असतो. मग त्या ठिकाणची असलेली नैसर्गिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, सामाजिक बांधिलकी, कशा प्रकारे त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये लोक राहत आहेत, त्या ठिकाणची शासन प्रणाली कशी आहे, शासनाचं कार्य किंवा कारभार कशा प्रकारचा चालतो आहे. प्रत्येक देशामध्ये त्या ठिकाणचं शासनाची व्यवस्था व शासन प्रणाली ही कार्य करत असते, काम करत असते. त्याचा सकारात्मक परिणाम किंवा नकारात्मक हा त्या समाजावर किंवा त्या मानवी समूहावर किंवा त्या प्रदेशात असलेल्या लोकसंख्येवर कसा होत आहे, या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या वयोरचनेवर म्हणजे त्या वयोगटातील लोकसंख्येवर होत असतो. प्रामुख्याने 5 प्रमुख घटक या लोकसंख्येच्या वयोरचनेवर परिणाम करताना आपल्याला दिसून येतात. 5 महत्त्वाचे घटक. पहिलं आहे जन्मदर, दुसरा आहे मर्त्यता मृत्यूदर, तिसरा आहे स्थलांतर मायग्रेशन, चौथा आहे युद्ध आणि 5वा आहे साक्षरता. हे 5 महत्त्वाचे घटक कोणत्याही प्रदेशात कोणत्याही देशामध्ये लोकसंख्येच्या वयोरचनेवर किंवा त्या ठिकाणी परिणाम करत असतात. कोणत्याही देशाची जननक्षमता किंवा जन्मदर हा महत्त्वाचा घटक आपल्याला पाहायला मिळतो. जर एखाद्या ठिकाणचा जर जन्मदर हा जास्त असेल किंवा क्षमता जर जास्त असेल तर त्या ठिकाणची शासन प्रणाली त्या देशामध्ये या वाढत असलेल्या लोकसंख्येला कुठे ना कुठे सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मग युद्धामध्ये, कोणत्या तरी प्रक्रियेमध्ये किंवा कोणत्या तरी समूहामध्ये किंवा काहीतरी त्यांच्याकडनं कार्य करून घेण्याची एक प्रकारची मानसिकता आहे त्या देशातल्या शासन प्रणालीची असते. जन्मदर हा घटक फार महत्त्वाचा आहे. लोकसंख्येच्या वयोरचनेमध्ये हा सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करत असतो. जर एखाद्या देशामध्ये जर जन्मप्रमाण किंवा त्या देशातील राहणाऱ्या लोकांची जी आयुर्मर्यादा आहे किंवा आयुर्मान किंवा वयवर्ष आहे हे जर कमी असेल तर त्या देशांमध्ये लोकसंख्येच्या वयोरचनेमध्ये बालके, लहान मुले किंवा तरुणांचे प्रमाण व वृद्धांचे प्रमाण हे कमी आढळून येते. कारण आयुर्मर्यादा किंवा त्या ठिकाणचा वयोदर म्हणजे त्या वयाचा किंवा जी व्यक्ती ज्या वयात आहे त्या वयाचा दर हा सर्वात कमी असतो. विकसनशील देशांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती आढळून येते. या उलट ज्या देशांमध्ये जन्मदर किंवा प्रमाण किंवा जनन क्षमता जर कमी आणि आयुर्मर्यादा जर जास्त असेल, जन्मदर कमी असेल आणि आयुर्मर्यादा किंवा आयुर्मान जर जास्त असेल तर त्या देशामध्ये लोकसंख्येच्या वयोरचनेत तरुणांचे व वृद्धांचे प्रमाण हे फार कमी अधिक प्रमाणामध्ये आढळून येते. परंतु विकसित देशांमध्ये याच तरुणांचे प्रमाण व वृद्धांचे प्रमाण कमी अशा परिस्थितीमध्ये आढळून येते. आताच्या काळामध्ये काही देशामध्ये हे प्रमाण वाढत चाललेले आपल्याला दिसून येते, कारण त्या प्रकारची सभोवतालची असलेली परिस्थिती व काही घटक त्याला कारणीभूत आहे. आणि म्हणूनच या सर्व घटकांमुळे त्या ठिकाणी असलेल्या जन्मदरावर परिणाम होतो आणि वयोरचनेच्या परिणाम करणाऱ्यांमध्ये जन्मदर हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. मग तो विकसनशील देशामध्ये, विकसित राष्ट्रांमध्ये आणि अविकसनशील किंवा अविकसित देशां किंवा राष्ट्रांमध्ये सुद्धा आपल्याला याची भूमिका पाहायला मिळते. दुसरा जो घटक जो प्रामुख्याने सांगितलेला आहे या लोकसंख्येच्या वयोरचनेमध्ये तो म्हणजे मर्त्यता, मॉर्टॅलिटी, मृत्यूदर. जन्मदर किंवा जननदर याला फर्टिलिटी म्हणतात. आता मर्त्यता यालाच मॉर्टॅलिटी किंवा मृत्यूदर असे म्हणतात. याचाही फार मोठा परिणाम या लोकसंख्येच्या वयोरचनेवर होत असतो. मर्त्यता किंवा मृत्यूदर ज्या वयोगटामध्ये जास्त त्या वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाण हे कमी असते. म्हणजे ज्या देशामध्ये मृत्यूदर हे जास्त आहे त्या ठिकाणची लोकसंख्या ही किंवा त्याचं प्रमाण हे कमी आहे. त्याचबरोबर लोकसंख्येमध्ये वयोवृद्धांचे किंवा तरुणांचे प्रमाणसुद्धा कमी असते. परंतु विकसनशील देशामध्ये मृत्यूदराचे प्रमाण कमी झाले व जन्मदराचे प्रमाणसुद्धा तेवढेच आहे. म्हणजे काहीतरी त्या ठिकाणी सर्वात मोठा परिणाम मग त्या साधनसंपत्तीचा किंवा कुठल्या तरी
अन्न वस्त्र निवाऱ्यासारख्या गरजांची पूर्तता करण्यासाठी तो कालावधी जात असावा, म्हणून हे प्रमाण समतुल्य किंवा समान किंवा तेवढेच असावे असासुद्धा एक विचार या ठिकाणी येऊ शकतो. एखाद्या देशामध्ये लहान किंवा मोठ्या वयातील लोकांचे मृत्यूचे प्रमाण किंवा मृत्यूदर कमी असेल तर त्या देशाच्या लोकसंख्येच्या वयोरचनेत लहान मुले, तरुण किंवा वृद्धांच्या संख्येमध्ये फारसा फरक आढळून येत नाही. परंतु एखाद्या देशात मृत्यूदरात वाढत्या वयात जास्त असल्यास, मृत्यूचं जर प्रमाण जर वाढत्या वयामध्ये जास्त असेल तर त्या देशाच्या लोकसंख्येत प्रौढ व्यक्तींचे प्रमाण कमी आढळून येते. म्हणजे वय वाढत असताना जर मृत्यूचं प्रमाण जर जास्त आढळून येत असेल, म्हणजे जास्त मृत्यू होत असतील, तर त्या ठिकाणी त्या देशात लोकसंख्येतील असलेली जी काही प्रौढ किंवा वृद्ध व्यक्ती आहे या व्यक्तींचे प्रमाण मृत्यूदराचे हे कमी आढळून येते. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या परिणामांमुळे या वयोरचनेमध्ये आपल्याला परिणाम किंवा त्याचा उपयोग आपल्याला दिसून येतो. म्हणजे ही गोष्ट किती मोठ्या प्रमाणामध्ये ती परिणाम करत असते हे यावरून आपल्याला लक्षात येईल. तिसरा जो महत्त्वाचा जो घटक आहे, आणि हा प्रामुख्याने प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, परंतु अशा राष्ट्रामध्ये की ज्या ठिकाणी शासन प्रणाली किंवा शासन व्यवस्था ही असंतुलित आहे, तो घटक आहे स्थलांतर. लोकसंख्येच्या वयोरचनेवर सर्वात महत्त्वाचा घटक आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करत असतो म्हणजे स्थलांतर, ज्याला मायग्रेशन असं म्हणतात. मग या लोकसंख्येच्या वयोरचनेमध्ये स्थलांतर किंवा या मायग्रेशन किंवा या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. हे वेगवेगळ्या समस्येतून, अडचणीतूनच बाहेर निघत असतात किंवा बाहेर पडत असतात. त्यांना हवे असलेलं वातावरण किंवा त्या ठिकाणची असलेली परिस्थिती किंवा शासन प्रणाली ह्या जर काही समाधानकारक नसतील तर ही लोक त्या प्रदेशात वास्तव्य न करता दुसऱ्या प्रदेशात जाण्याचा मार्ग ते निवडत असतात. आणि म्हणूनच काय होतं की ते ज्या प्रदेशात जातात त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये असंख्य लोकांचे समूह किंवा लोकसंख्या ही प्रवास करत असते आणि ते स्थलांतरित होत असते. म्हणजे मागचा देश, जे देशात त्यांचं खरं वास्तव्य होतं, तो देश सोडून दुसऱ्या देशात वास्तव्य करण्याच्या हेतूने, कारण त्यांना हव्या असलेल्या सेवा सुविधा, त्यांना शासनाचं व्यवस्थित सकारात्मक असलेली मदत, सहकार्याची अपेक्षा, अशा प्रकारच्या अनुकूल परिस्थिती किंवा ह्या घटकांमुळे स्थलांतराचे प्रमाण हे सर्वात मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणामध्ये आढळून येते. विकसनशील राष्ट्रांमध्ये किंवा अर्धविकसनशील किंवा अर्धविकसित राष्ट्रामध्ये स्थलांतराचे प्रमाण हे सर्वात जास्त आढळून येताना दिसेल. विकसनशील राष्ट्रामध्ये मग आफ्रिका असेल, भारत असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रदेशांमध्ये आपल्याला हे प्रमाण दिसून येईल. मजुरांचे स्थलांतर होते, हातावर मोलमजुरी करणारे लोकांचं स्थलांतर आहे, शेतकरी आहे, कामगार आहे, अनेक प्रकारचे मानवी घटक या वयोगटातील किंवा या श्रम कार्यातील असलेले जे काही समूह आहे किंवा समाज आहे हा सर्वात जास्त स्थलांतरित होताना आपल्याला दिसतो. कोरोनासारख्या या महाभयावह परिस्थितीमध्ये कितीतरी लोकांनी स्थलांतर केलेलं दिसून येते. म्हणजे जे इतर राज्यातून महाराष्ट्रात आलेले आहेत, म्हणजे असंख्य, म्हणजे कितीतरी लाखो करोड लोक, हेच लोक आता त्यांच्या मूळ गावी किंवा त्या ठिकाणी जाऊन, म्हणजे महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात, म्हणजे ज्या राज्यातून ते आपल्या महाराष्ट्रात आले होते ते आता पुन्हा त्यांच्या गावी किंवा त्यांच्या राज्यात जाताना आपल्याला दिसतं. रस्त्याने, रेल्वेने, एस-टी प्रवासात प्रत्येक ठिकाणी या लोकांची तुम्हाला गर्दी दिसून येईल. कारण स्थलांतर, त्यांच्या गरजा, त्यांना हवे असलेली रोजीरोटी, त्यांचं मूल्य आणि त्यांची मजुरी आणि त्यांचा हवे असलेला पगार, या सगळ्या गोष्टींमुळे हे स्थलांतरित होत असतात. याच्यावरून लक्षात येईल की या शासन प्रणालीने हात वर करून यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत देता येणं शक्य नाही, म्हणून हे लोक स्थलांतरित होत आहे. आणि या लोकांनाही समजून चुकलं आहे की आता आपल्याला यापुढे काही भेटणार नाही, कारण हा कोरोनाचा कालावधी खूपच अडचणीचा आणि भयानक ठरणार आहे. म्हणून ही लोकं आपल्याला स्थलांतरित होताना दिसतात. काही मध्य प्रदेशातून आलेले आहेत, काही उत्तर प्रदेश, काही बिहार, किंवा असंख्य लोक, असंख्य कामगार, असंख्य समूह, परिवार हे आपल्याला स्थलांतरित होताना दिसून येतात. हे ज्या ठिकाणाहून येतात आणि ज्या ठिकाणी वास्तव्य करतात हे त्याच ठिकाणचं वास्तव्य हे स्वीकारतात आणि अशा ठिकाणी त्या प्रदेशात आजूबाजूच्या प्रदेशामध्ये वाहून आलेले किंवा स्थलांतरित झालेले लोकांचा परिणाम आपल्याला दिसून येतो. त्या प्रदेशातसुद्धा मोठा परिणाम होताना आपल्याला दिसतो. अशा प्रकारे लोकसंख्येच्या वयोरचनेमध्ये स्थलांतर हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. पुढचा जो घटक आहे युद्ध,
चौथा, लोकसंख्येच्या वयोरचनेवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक. युद्धाचा परिणाम लोकसंख्येच्या रचनेवर होत असतो हे सर्वांना माहिती आहे आणि जगजाहीर आहे. एखाद्या युद्धामध्ये जर ज्या देशाने नेतृत्व केलेलं आहे युद्धाचं, परंतु तोच देश नेतृत्व करत असताना जर तो हरला तर त्या देशातील लोकांना फार वाईट परिस्थितीचं सामोरे जावं लागतं आणि त्यांना तोंड द्यावं लागतं. आणि अशा परिस्थितीमध्ये काय होतं की ती लोकांना सुरक्षितता हवी असते, एक जबाबदारी हवी असते, एक अनुकूल वातावरण हवे असते, एक सेवा सुविधा, एक चांगल्या प्रकारचं पोषक वातावरण किंवा तो समाज किंवा ती परिस्थिती हवी असते. आणि ही परिस्थिती त्यांना हवी असल्यामुळे ही लोक न घाबरता दुसऱ्या ठिकाणी जात असतात किंवा प्रवास करत असतात. पुन्हा युद्धाचं वातावरण होऊ नये, युद्ध होऊ नये, हाहाकार होऊ नये, लोकमृत्युमुखी पडू नये, अशा प्रकारच्या मनातल्या भीतीमुळे ही लोक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दुसरीकडे जाताना आपल्याला दिसतात. देशांचं अनेक देश युद्ध करताना आपल्याला सर्वात मोठं नुकसान त्या देशातील मिलिटरी अर्थात सैनिकांचं होत असतं. कितीतरी सैनिक शहीद होतात, कितीतरी सैनिक मृत्युमुखी पडतात. परंतु देशाला प्रत्येक देश युद्ध करत असताना, त्या देशाचं प्रतिनिधित्व करत असताना प्रत्येक देशातील सैनिकांना असं वाटतं की ह्या देशाला आपण देशाला हरवलं पाहिजे किंवा त्याला मागे खेचलं गेलं पाहिजे. अशा प्रकारची रणनीती आखून युद्ध अनेक प्रकारे होत असतात. मग ते छुपे युद्ध आहेत, शीतयुद्ध आहेत, जमिनीवरचे युद्ध आहेत, हवेतील युद्ध आहेत, मोठमोठी युद्ध आहेत, वर्ल्ड वॉर आहेत, वर्ल्ड वॉर फर्स्ट, सेकंड, कितीतरी युद्ध. आणि या युद्धांचा परिणाम हा कितीतरी वर्ष अजूनसुद्धा होत आहे. आणि या युद्धामुळे फारसं काही जीवन समाधानाचं आणि सकारात्मक होत नाही. कारण युद्धाचा परिणाम आणि पडसादच इतका वाईट असतो की माणसाचं पूर्ण आयुष्य निघून जातं आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांना त्या युद्धाचं ती गोष्ट जर सांगितलं तर त्या लोकांना झोप लागत नाही. ते लोक अक्षरशः भीतीने दिवस काढत असतात आणि त्या पूर्णपणे त्या गोष्टीने किंवा त्या परिणामाने किंवा त्या घटनेने हळहळ होऊन अचंबित होत असतात. युद्ध संपल्यानंतरच्या काळामध्ये काही प्रदेशामध्ये जन्माचं प्रमाण वाढतं कारण संख्या कमी झालेली असते. जन्मदरावर भर दिला जातो कारण मृत्यूदर हा मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर शेवटी पर्याय एकच होतो की जन्मदरावर भर देऊन जन्मदर वाढवणे आणि तरुणांचे प्रमाण वाढवणे. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक देशाचं एक कर्तव्य असतं, एक प्रतिनिधित्व ते करत असतात की नाही व जन्मदर वाढला गेला पाहिजे जेणेकरून तरुणांचं योगदान आणि तरुणांनी या युद्धामध्ये किंवा या सैन्य दलामध्ये सामील होण्यासाठी अशा प्रकारचा एक योजना प्रत्येक देश आपल्या सुरक्षिततेसाठी आणि या युद्धतंत्रासाठी वापरत असतात. अशा प्रकारे युद्ध हा घटक लोकसंख्येच्या वयोरचनेमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करत असतो. तिसरा, पाचवा आणि शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे साक्षरता. या साक्षरतेचा जो परिणाम आहे, या साक्षरतेचा परिणाम त्या ठिकाणी त्या देशात किंवा त्या राष्ट्रामध्ये राहत असलेल्या वयोरचनेवर त्या लोकसंख्येवर सर्वात मोठा होताना आपल्याला दिसतो. साक्षरतेचे प्रमाण लोकसंख्येत जास्त असेल म्हणजे ज्या प्रदेशाची किंवा त्या देशाची जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येच्या आकडेवारीपेक्षा जर साक्षरतेचा शेकडेवारी प्रमाण हे जर जास्त असेल तर वाढीव लोकसंख्येच्या दुष्परिणामांची जाणीव त्या ठिकाणी निर्माण होत असेल. म्हणून मोठ्या कुटुंबाऐवजी लहान कुटुंब असण्याकडे कल असतो. म्हणजे जन्मदर कमी त्यामागचं कारण आहे. लहान वयोगटातील लोकसंख्या कमी असते. साक्षरतेमुळे किंवा शिक्षणाचे प्रमाण जर वाढले तर विवाहाचे वय वाढते. त्याचा परिणामसुद्धा जन्मदरात किंवा विविध प्रकारच्या वयोगटामध्ये होत असतो. कमी वयोगटातील लोकसंख्या जर कमी झाली तर त्या प्रदेशात साक्षरतेचेही प्रमाण कमी होते. अशा ठिकाणी जन्मदर हा जास्त असतो. म्हणून लहान वयोगटातील लोकसंख्या ही जास्त असते आणि ही लोकसंख्या च्या बरोबर जर साक्षरतेचंही प्रमाण जर जास्त असेल तर त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्याही निर्माण होत असतात. शेवटी ह्या देशाला काही ना काही कार्यान्वित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार किंवा परिणाम आपल्याला तोंड देता येऊ नये म्हणून या गोष्टी कुठेतरी रोखल्या जातात. त्याच्यावर बंधन आणि मर्यादा आणल्या जातात. परंतु काही ठिकाणी काही राज्यांमध्ये साक्षरतेचे प्रमाण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जवळजवळ 100% आढळून येताना दिसतं. कारण त्या लोकांनी ठरवलं असतं की जर साक्षरता किंवा लिहिता वाचता जर आलं तर त्या ठिकाणी तो स्वतःचा विकास हा स्वतः करू शकतो, तो दुसऱ्यावर निर्भर राहू शकत नाही. केरळ हे असं एकमेव राज्य आहे भारतामध्ये की हे राज्य पूर्णपणे साक्षर आहे. त्याच्यानंतर गोवा आहे,
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आहे. म्हणजे असे काही ठिकाण किंवा प्रदेश जे आपल्याला साक्षरतेच्या शेकडेवारी प्रमाणामध्ये लोकसंख्येच्या शेकडेवारीतल्या प्रमाणात म्हणजे त्या राज्याची किंवा त्या देशाची या प्रमाणामध्ये सर्वात जास्त आहे. आणि म्हणूनच काय होतं की शासन प्रणाली किंवा त्या शासन व्यवस्थेला ही डोकेदुखी होऊन जाते की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शिकलेले हे सर्व लोक साक्षर असलेले हे उद्या काही ना काही आपल्याला शिकवतील, काही ना काही आपल्याला वेगळा मार्ग दाखवतील आणि आपल्याला ती गोष्ट करायला हे लोक भाग पाडतील. म्हणून काही प्रदेशात काही ठिकाणी हे साक्षरतेचं प्रमाण वाढून न देण्यावर या लोकांचा किंवा या शासन व्यवस्थेचा सर्वात मोठा भर राहिलेला आहे. कारण त्या लोकांना अनेक प्रकारचं राजकारण, समाजकारण आणि वेगवेगळ्या पद्धतीची रणनीती वापरून त्या ठिकाणी कार्य करायचं असतं, समाजामध्ये वावरायचं असतं. अनेक प्रकारचे खोटे आव्हान किंवा त्यांना निर्णय सांगायचे असतात की जेणेकरून तुम्ही आमचंच ऐका आणि आम्ही जे सांगू तेच तुम्ही करा. अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या काही तंत्रांचा वापर करून हे सर्व व्यवस्थेतील घटक अशा प्रकारचा वापर करत असतात. म्हणून साक्षरता हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे, संवेदनशील आहे आणि सर्वात उपयुक्त आहे. ज्या देशाची साक्षरता किंवा साक्षरतेचं प्रमाण 70% वरती असेल तो देश नक्कीच कुठे ना कुठे कार्य आणि प्रगती आणि विकास हा भाग त्याने साधलेला असतो. तो निश्चितपणे कुठे ना कुठे परिपूर्ण झालेला असतो. परंतु ही परिस्थिती यायला अजून बराच कालावधी किंवा त्या वर्षाला जावं लागणार आहे, मागे जावं लागणार आहे. कारण आपल्या भारतासारख्या देशामध्ये या परिस्थितीला यायला अजून बराच कालावधी आहे, वेळ आहे. आपण शिकतो परंतु समोरच्या व्यवस्थेपुढे आपल्याला त्यांच्याच गोष्टी ऐकाव्या लागतात. ते जे सांगतात तेच आपल्याला करावं लागतं. कारण ही व्यवस्था शासकीय व्यवस्थेवर अवलंबून असलेली व्यवस्था आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा परिणाम ज्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी त्या देशाने विकास केलेलाच आहे. आणि ज्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण हे कमी आहे किंवा अस्थिर आहे त्या ठिकाणी ते देश विकसनशीलच राहिलेले आहेत. आणि म्हणून कुठेतरी प्रगती ही कमी पडते आहे. कुठेतरी शिक्षकांची भूमिका जरी चांगली असते परंतु त्या ठिकाणची सभोवतालची जे काही घटक आहेत ते यांना पुढे नेण्यास असक्षम दाखवण्यास प्रयत्न करत आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी अशा प्रकारच्या आहेत. आणि म्हणूनच साक्षरतेमुळे या लोकसंख्येच्या वयोरचनेवर सर्वात मोठा परिणाम हा त्या प्रदेशामध्ये त्या देशांमध्ये होत असतो आणि तो घडत असतो. अशा प्रकारे लोकसंख्येच्या वयोरचनेवर परिणाम करणारे घटक जे 5 घटक आहेत: जन्मदर फर्टिलिटी, मर्त्यता मृत्यूदर मॉर्टॅलिटी, स्थलांतर मायग्रेशन, चौथं आहे युद्ध वॉर आणि 5वं आहे लिटरसी ज्याला आपण साक्षरता असे म्हणतो. अशा प्रकारे हा घटक आपला या ठिकाणी संपलेला आहे.